पटेल आणि तटकरेंनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. थोरले पवार म्हटले तेच घडते. अजित पवारांचे आमदार पवारांच्या बाजूने फुटतायत. शरद पवारांनी चक्रव्यूह तयार केले आणि तटकरे पटेल त्यात अडकतायत. एकतर ते स्वतः त्या चक्रव्यूहात अडकतील किंवा मग सगळ्यांनाच त्या चक्रव्यूहात घेतील. अजित पवार गेल्यानंतरची टाईमलाईन सांगत होती. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या महत्त्वाकांक्षा जागा झाल्यात. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या हातात पक्ष देण्याची घाई आहे की पटेल आणि तटकरे यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई आहे, असे 2 प्रश्न तयार झाले होते आणि त्याचेच एक घाव आणि 2 तुकडे झालेत. राजकारणातील आपल्या वस्तादाला धोबी पछाड देणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा गेम आता त्यांच्यावरच पलटी झाल्याचे चित्र सध्या राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दिसून येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीने पटेल आणि तटकरे ॲक्टिव्ह झाले होते ते बघता पवारांनी दोघांचेही डावपेच आधीच ओळखले होते. राष्ट्रवादीचा 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर पक्षात पवार कुटुंबाचा शब्द अंतिम असतो. मग ते शरद पवार असोत, अजित पवार असोत की सुप्रिया सुळे असोत. पवार वगळता राष्ट्रवादीचं राजकारणात काहीही चालू शकत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. अशात अजित पवारांसारखा पक्षाचा प्रमुख नेता गेल्याने राष्ट्रवादीतीलच दुसऱ्या फळीतील प्रमुख पटेल आणि तटकरे या नेत्यांनी भाजपकडे लॉबिंग सुरू केली होती. या दोन्ही नेत्यांबाबत बोलायचं झालं तर पटेल हे दिल्लीचं राजकारण तर तटकरे हे राज्यातलं राजकारण सांभाळायला माहीर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेते भाजपच्या अगदी जवळचे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे हे भाजपसाठी अधिक सोयीस्कर झालं असतं. परंतु पवारांनी वेळीच डाव ओळखून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना ॲक्टिव्ह केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही असे विधान करून पवारांनी नेहमीप्रमाणे जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात ही आपली राजकारणातील शैली दाखवून दिली. राजकीय विश्लेषकांच्या मते पवार जे टीव्हीवर बोलतात ते एक असतं, प्रत्यक्षात बॅक कॅमेरा त्यांची राजकीय खेळी वेगळी असते. जे करतात ते पवार कधीच बोलून दाखवत नाही असं म्हटलं जातं. सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही तेच घडलं. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचे समोर येत आहे. या माध्यमातून पक्षाचं सत्ता केंद्र पुन्हा एकदा पवार नावाभोवती केंद्रित होईल. शिवाय पक्ष सुनेत्रा पवारांच्या रूपाने त्यांना सर्वाधिकार असल्याचा थेट संदेश पक्षातील नेत्यांमध्ये जाईल. दुसरीकडे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवारांना आव्हान देणारे पटेल आणि तटकरे यांची भविष्यातील गेम प्लॅन आत्ताच मोडून काढता येईल. अशा पद्धतीने पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एकीकडे शरद पवार, पटेल, तटकरे यांना व्यसन घालून असताना पक्षातूनही आता विलिनीकरणावर एक स्टेटमेंट येताना दिसत आहे. अजित पवारांच्या पक्षात पटेल, तटकरे यांना विरोध करणारा एक गट आहे. आतापर्यंत हा एक गट सावध भूमिका घेत होता, परंतु आता हा गट देखील ॲक्टिव्ह झाला. या गटाच्या पक्षाचे नेतृत्व पवार कुटुंबाकडेच हवे. पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त शीर्षस्थानी कोणी बसण्याचा प्रयत्न केल्यास हा गट पुन्हा एकदा बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवारांच्या गाठीभेटी वाढवल्या हे बघता पटेल तटकरे विरोधी वटाला हळूहळू बळ मिळू लागले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत हा गट सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटाचे आमदार मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका उघडपणे मांडली. कार्यकर्त्यांची आणि आमची इच्छा आहे की पवार कुटुंब आणि पक्ष पुन्हा एकत्र यावा, असे ते खुलेपणाने म्हणाले. झिरवळ यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील लिपिक अँटी करप्शनच्या तावडीत सापडला. हा योगायोग आहे की षडयंत्र, यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे असे अण्णा बनसोडे म्हणतात. हसन मुश्रीफही तेच म्हणतात. विलिनीकरण झालंच तर आपण आगामी निवडणुका ताकदीने लढू शकू अशी ठाम भूमिका झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. पक्षातील तळागाळातील आदिवासी नेते म्हणून झिरवळ ओळखले जातात. त्यांनी सुरुवातीपासून विलिनीकरणाची भूमिका देखील घेतली होती. दुसरीकडे अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करताना अजितदादांच्या हयातीतच विलिनीकरणाची 90% बोलणी पूर्ण झाली होती. 12 फेब्रुवारी ही तारीखही ठरली होती. त्यांच्या या दाव्यामुळे तटकरे पटेल यांच्या विरोधी गटामध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे. हेच विधान शरद पवारांनी देखील केलं होतं. जयंत पाटलांनी देखील केलं होतं. अजित पवारांसोबत 8 ते 10 बैठका झाल्याचे सुद्धा सांगितले होतं. आणि किरण गुजर यांच्या दाव्यामुळे अजित पवार गटात उघड 2 गट पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विलिनीकरणावर सावध भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांनी देखील आता सुनेत्रा पवार यांच्या रूपाने नवीन कॅप्टन आलेला असल्याचे सांगून विलिनीकरणाबाबत त्याच निर्णय घेतील असं मोठं विधान केलेलं आहे. भुजबळांच्या या वाक्यातून 2 अर्थ निघतात. सुरुवातीला भुजबळांनी सांगितलं होते की विलिनीकरणाचा निर्णय भाजपला विचारून घ्यावा लागेल. आता मात्र भुजबळांनी सुनेत्रा पवार या निर्णय घेतील हे सांगून सिद्ध केले की राष्ट्रवादीबाबतचे निर्णय भाजप किंवा पटेल तटकरे यांच्या हाती नसून सुनेत्रा पवार याच पक्षाची दिशा ठरवतील. त्यामुळे पक्षातील सत्ता केंद्र पवारांच्याच हाती असल्याचा थेट मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. आमदार हिरामन खोतकर यांनी देखील आपल्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी विलिनीकरणासाठी पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगितले. त्यांनी तसे संकेत शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठीतून दिलेले आहेत. आता दुसरा मुद्दा येतोय तो म्हणजे सुनेत्रा पवारांचा. सुनेत्रा पवार सध्या उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असल्या तरी पवारांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील कौटुंबिक संवाद वाढल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिलेले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते यातूनच विलिनीकरणाचा रस्ता अधिक सुकर होणार आहे. पार्थ पवार यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी शरद पवारांचे आशीर्वाद हवे आहेत आणि त्यामुळेच ते विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ पवार यांनी एकाच आठवड्यात तब्बल 4 वेळा पवारांची भेट घेतली. यातील काही भेटीमध्ये त्यांच्यासोबत रोहित पवार देखील दिसून आले होते. यातून पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात झाली. अशात जर विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा झाल्यास त्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आडेवेडे घेणार नाहीत असं मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. शरद पवारांनी अतिशय शांतपणे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याभोवती राजकीय चक्रव्यूह रचला आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तटकरे आणि पटेल यांनी माघार घेतल्याचा मुद्दा शरद पवार गटाने विशेषतः जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी जनतेसमोर मांडला. त्यामुळेच हे 2 नेते स्वतःच्या फायद्यासाठी पवार कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेलेला आहे. तटकरे आणि पटेल हे दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या अधिक संपर्कात आहेत. पवारांनी ही बाब अधोरेखित करून त्यांना पक्षापेक्षा भाजपनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झालेत. शरद पवार काहीही करू शकतात. त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वाच्या भीतीने पटेल तटकरेंच्या विश्वासू आमदारांमध्ये सुद्धा धावाधाव पाहण्यात येत आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना ठाऊक आहे की शरद पवाराशिवाय त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात मते मिळणे कठीण आहे. जर विलिनीकरण झाले तर पटेल तटकरे यांचे पक्षात काय स्थान असेल या भीतीने ते विरोध करत असल्याचा नेरेटिव्ह रोहित पवारांनी यशस्वीरित्या सेट केला आहे. विशेषतः अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी अप्रत्यक्षपणे पटेल आणि तटकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
अजित पवार यांचा अपघात कशा पद्धतीने कट रचून घडवला जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून कार्यकर्त्यांमध्ये पटेल आणि तटकरे विरोधात संशयाचं वातावरण तयार केल्याने पक्षात या दोन्ही नेत्याबाबत आता रागाची ठिणगी पेटण्याची शक्यता बळावत आहे. अशातच पटेल आणि तटकरे यांनी काही वेगळं केलं तर पक्षातून त्यांना कडेलोट केला जाईल असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत. आधीच पक्षातील आमदारांचा मोठा गट सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांकडे परतण्यास इच्छुक असल्याने हे दोघेही नेते पक्षात एकाकी पडलेले आहेत. विलिनीकरणाच्या या प्रक्रियेत तटकरे आणि पटेल हे एकाकी पडल्याने दुसरीकडे भाजपची देखील आता मोठी गोची झाली आहे. कारण पटेल आणि तटकरे या दोघांच्या जीवावर पक्ष चालवता येणार नाही. ते भाजपसोबत महायुतीत सहभागी होण्याची शक्यतासुद्धा जास्तीची वाटते. महायुतीत शरद पवार सक्रिय सहभाग घेणार नसले तरी त्यांची मार्गदर्शकाची भूमिकाही भाजपला जड जाणारी ठरणार आहे. त्यामुळेच भविष्यात शरद पवारच पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरतील. पवारांचा अंदाज तंतोतंत खरा असतो. मी म्हणजे पवार या भूमिकेशिवाय राष्ट्रवादी पूर्ण होत नाही. आता पटेल आणि तटकरे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पक्षातच तयार झालेला दुसरा गट पवारच आमचं नेतृत्व करतील हे सांगू पाहतोय. एकंदरीत शरद पवार म्हणजेच पॉवर आणि पॉवर म्हणजेच शरद पवार ही राष्ट्रवादीच्या राजकारणातील काळ्या दगडावरची रेघ आहे, एवढे मात्र खरे.